सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यरात्री 12:30 वाजता तुफान पावसाने जोरदार हजेरी लावत सावंतवाडी शहरासह ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलं। सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले। वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण सावंतवाडी शहराची वीज पुरवठा खंडित झाला। या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा आणि काजू बागायतदारांना बसला असून फळगळ झाल्याने मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे। आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या बागायतदारांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरली आहे। शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने रस्ते बंद झालेत, तर ग्रामीण भागातही मोठा परिणाम जाणवला। दरम्यान पुढील काही तासात सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मध्ये रात्रीचा भरपूर वादळ झाला, वारा आला, जोरदार पाऊस लागला। सावंतवाडी शहरात प्रचंड नुकसान झाला। लोकांच्या घरावर नारळाचे झाडं पडले, आंब्याचे झाडं पडले। इकडे नगरपालिकाचे मोठे तलावाच्या काठ्यावर झाडं पडलेले आहेत, तरी पण नगरपालिकाचं लक्ष नाही। आता नगरपालिका कर्मचारी येते झाडा तोडायला। संपूर्ण आंबेवाल्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आंबेवाल्यांना काय ना घरावर झाडं पडलेले आहे आणि एवढं प्रचंड नुकसान झालं, तरी पण नगरपालिकाचं लक्ष नाही। ज्यावेळी आम्ही नगरपालिकावर फोन केला तेव्हा 10 वेळी फोन केला तेव्हा नगरपालिका कर्मचारी आलेला आहे। इथे कोणाचंच लक्ष नाही। सावंतवाडी शहरात सावंतवाडी शहर ग्रामपंचायत करून टाकल्याने सावंतवाडी शहर सुंदरवाडी होती, आता हे 5-10 वर्षांनी सावंतवाडी शहर ग्रामपंचायत करून टाकल्याने लाईटचे खांबे पडलेले आहेत, लाईट गेली रात्री 4-5 वेळी। भरपूर नुकसान झालं सावंतवाडीत आणि कुणाचंही लक्ष नाही इथे। लाईट पण गेलेलं आहे, इंटरनेट तर सगळं वाट लागले। झाडं पडले तर सगळं वाटोळं झालं सावंतवाडीत आमदार बिमदार असा सुद्धा त्यांचं लक्ष नाही, कोणाचंच लक्ष नाही, नगरपालिकाचंही लक्ष नाही। आता नगरपालिकावर 10 वेळी मी फोन लावला ना तेव्हा नगरपालिका कर्मचारी इथे आले, लोकांना जायला वाट पण नाही। आता नगरपालिका कर्मचारी झाडा तोडतात।